मंडळी आज मेथीच्या जुड्या ज्या आहेत त्या 50 जुड्या होत्या, त्याच्यामुळे घरचं काम आवरून त्याच्यानंतर मी मेथीच्या जुड्या घेऊन गेले. मेथीच्या जुड्या घेऊन जायला बराच उशीर झाला, त्याच्यामुळे घरी यायला पण मला बराच उशीर झाला. घरी आल्यावर कसं आता दिवसभर दिवाळीचं आवरायचं चालू होतं, त्याच्यामुळे थकल्यासारखं पण झालं. आणि तुरबाळाचं पण लय दिवसाचं चाललं होतं की मम्मी चल ना आपल्याला हॉटेलला जेवायला जायचंय. पण विषय असा झाला की आमचं हॉटेलला जेवायला येणं शक्य नाही सगळ्यांचं, कारण तुरुबाळ तर समजदार आहे पण शिवांश बाळ जे आहे ते आमचं लहान आहे. आणि सासरे भाऊ पण म्हणायला लागले का नाही तुम्ही तुमचं जाऊन या, तिघं जण आम्ही घरीच थांबतो दोघं आजे नाते. ते काय आमच्या मनाला पटत नव्हतं. नाना म्हणले नाही मी नाही येणार जेवायला, तुम्ही तुमचं जाऊन या, मला भाजी पार्सल आणा. म्हटलं मग अशी एक भाजी पार्सल आणायची तर त्याच्यापेक्षा आपण सगळ्याच भाज्या ज्या आहेत त्या पार्सल घेऊन जाऊ. तर त्याच्यामुळे आमच्या गावामध्येच हॉटेल तरंग आहे बघा, पाठीमागं तुम्हाला दिसत असेल तरंग हॉटेल. आम्ही आलोय भाजी पार्सल नेण्यासाठी. आपली पार्सलची ऑर्डर काय काय? 2 दाल तडका सांगितले, 2 जिरा राईस आणि चिवाला पनीर रोस्ट. तिला पनीर रोस्ट आवडत म्हणजे तृप्तीला आमच्या पनीर तिचा फेवरेट आहे एकदम बरं का मंडळी. कुठं गेलं का तिचं पनीर ठरलेलं राहतं. मग म्हटलं आता दाल तडका घेतलाय. दाल तडका माझा फेवरेट आहे आणि तृप्तीच्या पप्पांचं काही नाही, जे आमचं फेवरेट असेल ते त्यांचं फेवरेट राहतं. ते समजून मानून घेत असते ते नेहमी. म्हणजे आमचं काय फेवरेट आहे या गोष्टीची जास्त काळजी घेतात. तर त्याच्यामुळे आम्ही आलोय हॉटेल तरंगला. तरंग हॉटेल काय लोकांचं नाही बरं का मंडळी, आमचंच आहे. आमचं म्हणजे आमच्या मोठ्या चुलत्यांचं आहे. तर लोणी संगमनेर हायवेलाच आहे, निमगाव जाळी गावामध्येच. गावाच्या थोडं पुढे आल्यानंतर आहे तरंग हॉटेल. म्हणजे तुम्ही कधी तरंग हॉटेलला जेवायला आलेला आहात का नाही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आमचंच हॉटेल आहे त्याच्यावर आपली दाल तडकीची ऑर्डर दिलेली आहे. झालं का नाही पार्सल पॅकिंग? वा 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 वा, सगळं घेतलं ना. दाल तडका महत्वाचं म्हणजे पनीर रोस्ट घेतलं का? तर मंडळी आमचं पार्सल जे आहे ते झालेलं आहे. इथं बैठक व्यवस्था जी आहे ना ती तुम्हाला थोडीशी दाखवते बरं का मी. हे पहा इथं तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसत असेल, इथं बैठक व्यवस्था आहे. काय गाडीने हॉर्न मारलाय. आणि फॅमिलीसाठी सेपरेट फॅमिली सेक्शन आहे बरं का, ते पण एकदम मस्त आहे. हे पहा इकडं हे आहे फॅमिलीसाठी सेपरेट बसण्यासाठी, एकदम मस्त आहे. चला मंडळी, दादू थोडा मोठा झाला का आम्ही नक्की लवकरच कुठेतरी मस्त हॉटेलला जेवायला जाऊ. कारण दादूला घरी ठेवून नानाला घरी ठेवून जायचं मन होत नाही आणि ते बरं पण वाटत नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यांनाच पार्सल घेऊन जायचं. चला आता आम्ही निघालोय घरी.